तर दुसरीकडे रोहित पवारांनी घेतलेली पत्रकार परिषद ही महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे। अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय संस्थेकडून करावा अशी मागणी अंधारेंनी केली आहे। पवार यांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत रास्त आहे की हा सगळा तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास जावा या संबंधाने जर कुणीही आडकाठी आणणार असेल किंवा असा तपास करण्याची गरजच नाही असं कुणी म्हणत असेल किंवा एकूण ही सगळी चर्चाच उडवून लावायचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे मग मात्र असे म्हणणाऱ्या व्यक्ती, संस्था, पक्ष किंवा संघटना या कुणावरही आणि त्यांच्या हेतूवर शंका घ्यायला पुरेसा वाव असेल हे कृपया संबंधितांनी समजून घेतले पाहिजे। दरम्यान अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे आणि रोहित पवारांच्या आरोपांवर मंत्री जयकुमार गोरेंनी हे उत्तर दिलंय। चौकशीतनं सर्व गोष्टी समोर येतील असंही जयकुमार गोरे म्हणाले। रोहित पवारांनी जी भूमिका मांडलेली आहे की त्याची चौकशी झाली पाहिजे, अवश्य त्याची चौकशी झाली पाहिजे, पण मी आपल्याला एक सांगतो की त्या विमान अपघाताची चौकशी चालू आहे। ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे, त्या अनुषंगाने चौकशी होते। मला अधिकचं त्या संदर्भात बोलणं मी बोलणं उचित नाही, पण त्याची चौकशी चालू आहे आणि त्याच्या सगळ्या चौकशा होतील। त्यासाठी वेगळं काय सांगायची मला वाटते आवश्यकता नाही आहे, पण चौकशी चालू आहे आणि चौकशीतून तथ्य पुढे येईल। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईसाठी खूप काम करायची गरज आहे असं संजय घाडी म्हणालेत। पावसाळ्याआधी मुंबई खड्डेमुक्त करणार असल्याचंही त्यांनी आश्वासन दिलंय। बाळासाहेबांचं स्वप्न एकनाथ शिंदेंनी पूर्ण केलं असंही शिंदेंच्या शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार संजय घाडी म्हणाले। खूप खूप शुभेच्छा। पक्षाने एक मोठी जबाबदारी तुम्हाला दिली आहे आणि आज तुम्ही उपमहापौर पदाचे शपथ पण घेणार आहेत। काय तुम्हाला करायचं आहे मुंबईसाठी, काय तुमचा प्लॅन आहे? मुंबई शहरामध्ये प्रामुख्याने जी माझ्या दृष्टिकोनातून जी कामं आहेत त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई खड्डेमुक्त करणं। ही जी घोषणा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका करते आहे। त्यामुळे मुंबई शहर हे खड्डेमुक्त लवकरच या पावसाळ्याच्या अगोदर ते होईल अशा प्रकारचा प्रयत्न प्रशासन आणि आमच्या माध्यमातून असेल। बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की मुंबईचे जे महापौर आहे ते शिवसेनेचे असलं पाहिजे। नाही, बाळासाहेबांचं स्वप्नही होतंच, परंतु ह्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त संख्येने निवडून आहेत। परंतु जरी मिळाले नसले तरी त्याच्यामध्ये दुःख बाळगण्याचं कारण नाही। भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष आहे आणि त्यांचा महापौर झाले याचा अर्थ आमचाच महापौर झाले असं आम्ही समजतो, बाळासाहेबांचाच महापौर झाले असं आम्ही समजतो। बाळासाहेब म्हणाले होते त्यावेळेला मी शिवसेनेत आलो होतो तर त्यावेळी म्हटलं होतं की संजय घाडी आपल्या पक्षात आलेले त्याला आपण नगरसेवक करणार का? तर बाळासाहेब म्हणजे त्यांना सांगितलं होतं की त्याला नुसतं नगरसेवक नाही त्याला महापौर करणार। आज बाळासाहेबांचं तेच स्वप्न एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलं आणि म्हणून मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन एकनाथ शिंदे साहेबांचा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।